हरिओम. आज सोमवार 8 जुलै 2024. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनामधून आज आपल्याला सांगणार आहेत की भगवंताचं अनुसंधान कसं ठेवावं. ज्या गोष्टीचं अत्यंत प्रेम आहे तिचं अनुसंधान मनुष्याला आपोआप राहतं आणि ते इतकं टिकतं की ते अनुसंधान मला आहे ही जाणीवही राहत नाही. अनुसंधान ठेवतो असं म्हणताना मी त्याच्याहून वेगळा असतो आणि प्रेमाचं जे अनुसंधान असतं तिथे मी एक जीवच होतो. आपण कितीही गडबडीत असलो तरी वाटेने जात असताना आपल्या नावाने कोणी हाक मारली की आपण वळून पाहतो. हे आपलं अनुसंधान आहे. कारण या देहावर आपलं इतकं काही प्रेम आहे की मी त्याच्याहून वेगळा नाहीच. असं देहाचं अनुसंधान कसं ठेवावं हे सांगावं लागत नाही. देहाचा विसर पाडा म्हणून सांगावं लागतं. देहाचं स्मरण ठेवा म्हणून नाही सांगावं लागत. आम्हाला भगवंताचं अनुसंधान ठेवायचं आहे. हा एक प्रकारचा अभ्यास आहे. भगवंताचं प्रेम वाढलं तर अनुसंधान टिकेल. परीक्षा पास होण्याकरता जसा अभ्यास करावा लागतो तसा भगवंताचं प्रेम हे वाढवण्याकरता अभ्यास करणं जरुरीच आहे. यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे हे जाणीव ठेवून करायला पाहिजे. आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात. प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्टी कराव्या लागतात. त्या सगळ्या गोष्टी करीत असताना भगवंताचं स्मरण ठेवून करणं हे आपलं खरं कर्तव्य आहे. सर्कशीमध्ये आपण पाहतो ना, वाघ, सिंह, घोडे, हत्ती जे काही प्राणी असतील ते खेळ खेळतात. घोडा कसा सुंदर नाचतो असं आपण म्हणतो, पण त्या घोड्याचं लक्ष प्रेक्षकांकडे नसतं. त्या घोड्याचं, त्या वाघाचं किंवा त्या सिंहाचं लक्ष कुठे? आतमध्ये चाबूक उगारणारा जो मनुष्य असतो ना त्याच्याकडे असतं ना. प्रेक्षक काय म्हणतील ते प्राणी पाहत नाही आणि आपण काय करतो, भगवंत काय म्हणेल हे पाहतच नाही. जग काय म्हणेल हे पाहतो. जर आम्ही हे सोडलं ना तर भगवंताला काय हवंय ते आम्हाला बरोबर कळेल की नाही. भगवंताचं स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवंय तेच आमच्या हातून घडेल. त्याचं संधान न सोडता कर्म करणं हे अनुसंधानाचं लक्षण आहे. हे कशाने होईल? अत्यंत प्रेमाने होईलच. एक बाई नुकतेच बाळंत होऊन सासरी आल्यावर तिनं मूल पाळण्यात निजवलं आणि मागच्या परसामध्ये ती भांडी घासत होती. ते मूल थोडंसं कुठे रडलं. घरात पुष्कळ माणसं होती, कुणाला ऐकू नाही गेलं. ती पोरगी मात्र धावत धावत पाळण्यापाशी आली आणि मूल उठलेलं दिसतंय असं म्हणाली. काम करताना तिचे कान जसे पाळण्याकडे होते तसं प्रपंच करताना आपलं लक्ष मात्र भगवंताकडे असलं पाहिजे की नाही. आणि याचंच नाव अनुसंधान आहे. अखंडमुखी रामनाम आत असावे अनुसंधान, देहाने करावे प्रपंचाचे काम. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.